इथले 2-4 कॉन्ट्रॅक्टर होते, इथला एक पंचायत समितीतला कर्मचारी होता. त्यांनी हे सगळं गणित या इथल्या माझी आमदारांना सांगितलं. माझे आमदार बसून त्यांनी तो राजारामचा पोरगा त्याला फोन केला. त्याला फोन केल्यानंतर सांगितलं की असं असं एक वडार साहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं. तो म्हणला गोपीचंद पळकरचं नाव घ्या. हा म्हणला त्यांचं नाव मला घेता येणार नाही. तर तो म्हणला ठीक आहे, मी माझ्या ईश्वरपूरचा आहे, मी त्यांच्या घरनं फिल्डिंग लावतो. हा कोण म्हणतोय? राजारामचा पोरगा म्हणतोय. बर विषय काय आम्हाला माहितच नाही ना. तर राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे, 35 वर्ष तो आमदार आहे. एका आमदाराचं ज्युनियर इंजिनियरकडे काम काय असतं, एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर ह्यानं महाराष्ट्र कसा चालवला. म्हणून मी नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे, हा बिंडोक माणूस आहे. हा वारंवार दर 8 दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे. दम आहे तर तुम्ही टाका ना विरोधात, घ्या करा याच्या कोर्टात, तुम्ही जा ना, करा ना कारवाई राहुल गांधीवर. कालीची पत्रकार परिषद म्हणजे लवंगी बॉम्ब सुद्धा नाही असं फडणवीस म्हणतो. काय फुटेल ना, अजून बांब फोडायचे आहेत. कुठला बांब आहे तर अजून होईल ना. भाजपचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची अवलाद. बघा, कोणाच्या आईवर, हा खरं म्हणजे आईला शिवे आहे. हा असा मूर्ख पागल कुत्र्यानी चावल्यासारखं बोलतोय. कुत्र्यापेक्षाही, आता हे शब्द मला बोलायला नको, एखाद्या आईच्या वर अशा प्रकारे बोलणं, अरे कुठली संस्कृती आहे, कुठले याच्यावर संस्कार आहेत. आणि ही पद्धत महाराष्ट्र, ती शिवी कुणाला लागते, यांची औलाद नाही म्हणणं. म्हणजे इतके नालायक आणि करंटपणा महाराष्ट्राच्या राजकारणात, हरामखोरीपणा मी पहिल्यांदा बघतोय. आणि हे काही योग्य नाही. अशा व्यक्तींना राजकारणात ठेवायचं की नाही हे त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे. असं हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरीके राहुल गांधी ने प्रेस कॉन्फ्रेंस की और इलेक्शन